जाऊ जाऊ पुढे काढलं की मोठं मोबाईल गरम झालं. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरतेचा नेक होता. असा भीमाईचा भिवा लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न, शिल्पकार, मुखनायक, कायदे पंडित, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. माझे नाव आरी. मी इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी. तुमच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातातला पेन तलवार केला. बाबासाहेबांनी हातातला पेन तलवार केला आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकं सोसलं की त्यांनी भारताची घटना लिहून 1949 मध्ये भारताचे संविधान लागू केले. असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी गोरगरिबांसाठी नव्हे तर अख्खा 18 पगड जातीसाठी आयुष्याचे रान केले. करून जीवनाची रान दिला सर्वांना समतेचा मान. अशी भीमरावांची शान. भल्या भल्याचे दुखते मान. कुंभार जसा मडकी घडवतो तसे माझ्या बाबासाहेबांनी अख्खा समाज घडवला. बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा त्यांनी संदेश दिला. बाबासाहेब म्हणाले, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. बाबासाहेब म्हणाले, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. कारण कोंबड्याची आणि बकऱ्याची देवापुढे कंदोरी करतात. अरे पण वाघाची नाही. त्यामुळे प्रचंड क्रांती झालेली आहे. शिका संघटित व्हा हा महामंत्र. शिका संघटित व्हा आणि मोठ्या प्रमाणात या विचाराची देणगी बाबासाहेबांनी बहुजन समाजाला दिली गेली. केवळ एससी समाजासाठीच नाही, आपल्या जाती बांधवासाठीच नाही, तर बाबासाहेबांनी बहुजन समाजासाठी आणि लेखन केलं गेलं आणि विचाराची देणगी दिली गेली. यामुळं भारतासारख्या खंडप्राय देशाला आज आंबेडकरांनी 200 दिवस विचार करून आपलं महान असं आपल्या देशाला संविधानाची देणगी दिली गेली. आज भारतभर, जगभर आज आंबेडकरांची जी जयंती साजरी होते, केवळ आपण एवढ्या पुरतंच आंबेडकरांचा विचार जयंतीपुरतंच न व्यक्त करता उभा आयुष्यभर आपण त्याच्या विचाराचं पालन केलं गेलं पाहिजे. तेवढंच मी माझं 2 शब्द. महामानव परमपूज्य राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या समोर उभी आहे की ज्यांच्यामुळे मी त्यांना माझ्या आदर्श मानते. भारतीय राज्यघटनेचे स्वतंत्र शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तळागाळातील जनतेवर जीवापाड प्रेम करून स्वकर्तृत्वाचं स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, दीनदुबळ्याचे कैवारी महात्मा फुले, 1.5 दिवसाची शाळा शिकून शाहिरी मानाचा तुरा पटकावणारे अण्णाभाऊ साठे, त्या जिजाऊ भीमाई, रमाई आणि सावित्रीमाई, या महामानवाला व महान मातांना माझा कोटी प्रणाम व मानाचा मुजरा. व 135व्या जयंतीनिमित्त सर्व उपासक उपासिका ग्रामस्थ आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा. आज मी छोटासा बाबासाहेबाचा प्रसंग सांगणार आहे. ज्यावेळेस बाबासाहेब बाहेर देशी डिग्री घेऊन आलेले असतात आपल्या मायदेशी परत, तेव्हा रमाईला
जाण्यासाठी साडी घालायला नव्हती. रमाईला शाहू महाराजांनी फेटा दिलेला सत्कारासाठी ती घालून गेलेल्या होत्या. आणि बाबासाहेब का आले होते की सयाजीरावाच्या बडोद्याला त्यांचं ऋण फेडायचं असतं, नोकरीला जायचं असतं. 10 वर्षाची त्यांनी वेळ काढून आपलं ते आलेले असतात. मग रमाईला ते आल्याबरोबर सांगतात की रामो आता मी इथंच राहणार आहे आणि नोकरी पळणार आहे. आमच्या महिला भावे पिढींना बाबासाहेबांचा इतिहास कळावा म्हणून जयंती आपण साजरी करत असतो. आज मोबाईलचा काळ आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मोठी जबाबदारी आपल्या पालकांची आलेली आहे. आज आपली मुलं घडवत असताना महापुरुषांचा विचार त्या मुलामध्ये रुजला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये एक कपाटाचं पुस्तक असलं पाहिजे. आपल्या घरात कपडेच असतं. जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण आहे की राहण्यासाठी नाही परंतु पुस्तकासाठी बाबासाहेबांचं घर होतं. आपल्या घरात कमीत कमी 100-150 पुस्तकं असायला पाहिजे महामानवांच्या विचारांची. इतिहास लेकराला कळण्यासाठी पुस्तक हे महत्त्वाचं आहे. जो पुस्तक वाचतो तो कोणाचा हस्तक होत नाही, कोणापुढे नतमस्तक होत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाचं महत्त्व गाडगेबाबांनीही सांगितलं, महात्मा फुलेंनी सांगितलं. महात्मा फुलेंनी तर शाळा निर्माण केल्या, त्यांच्यामुळेच आज आपली मुलं शिकतात. बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केली शिक्षणाची, म्हणून लेकरं घडली, आपणही घडलो. आज धावपळीच्या युगात लेकरांकडे संस्कार देण्याची जबाबदारी आईवडिलांवर आणली आहे. आज 135 बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. म्हणजे 135 वर्ष झाली बाबासाहेब त्यांचा इतिहास आजही जगापुढे एक मोठा आदर्शमय असा इतिहास आहे. आपली मुलं घडवण्यासाठी बाबासाहेबांचं चरित्र आपल्या घरात ठेवा आणि लेकरांना वाचायला द्या, तर आपले लेकरं घडतील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.